नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. अत्यंत महत्त्वाची अशी या ठिकाणी ही न्यूज आहे. तर रेल्वेचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि यामध्ये हे सगळ्यांना तुम्हाला गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. ज्यांचं 12वी झालेलं आहे किंवा जे ग्रॅज्युएट झालेले आहेत दोघांना सुद्धा या ठिकाणी एक सुवर्ण संधी NTPCनं दिलेली आहे. म्हणजेच रेल्वेनं या ठिकाणी ही रिक्रुटमेंट काढलेली आहे आणि या रेल्वे भरतीची विशेषता काय आहे तर यामध्ये या ठिकाणी हे जो पेपर होणार आहे तो 22 भाषेमध्ये पेपर असतो. त्यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा पेपर असणार आहे. त्यामुळं आपल्या महाराष्ट्राचा टक्का वाढवण्यामध्ये तुमचं महत्त्वाचं कॉन्ट्रिब्युशन असणं गरजेचं आहे. यापूर्वी सुद्धा डायरेक्शन अकॅडमीच्या मार्फत अनेक विद्यार्थी या ठिकाणी रेल्वेच्या माध्यमातून सिलेक्ट सुद्धा झालेले आहेत. तर तुमच्यासाठी आपण या ठिकाणी डेडिकेटेड असे बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे. अगदी माफक शुल्क आहे, त्याबद्दल सुद्धा बोलू. त्याचबरोबर या ठिकाणी हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आधी आपण क्लिअर करू. तर रेल्वेच्या नोटिफिकेशनमध्ये या ठिकाणी नोटिफिकेशन हे 23 सप्टेंबरला जारी करण्यात आलेलं आहे. 23 सप्टेंबरला हे नोटिफिकेशन आलेलं आहे. ओके, आता यामध्ये हे जे वॅकन्सीज आहेत तर ह्या आहेत या ठिकाणी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज आहेत. त्याला NTPC असं म्हटलं जातं, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज. आता यामध्ये या ठिकाणी लवकरच ही जी जाहिरात आहे ही येणार आहे. ओके, त्याचं नोटिफिकेशन आहे. तर यामध्ये टोटल जे वॅकन्सीज आहेत, ओके, टोटल वॅकन्सीज सांगितलेले आहे हे एक तर या ह्याच्यामध्ये एक ग्रॅज्युएट बेसच्या जे वॅकन्सीज आहेत त्या आहेत 5817 वॅकन्सीज आहेत आणि या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट त्या वॅकन्सी जे आहेत त्या 3058 वॅकन्सीज आहेत. ओके, त्यामध्ये ग्रॅज्युएटच्या बाबतीत जर पाहिलं आपण, ओके, ग्रॅज्युएटेड म्हणजे या ठिकाणी जे ग्रॅज्युएट आहे जे पदवीधर आहेत, ओके, तर पदवीधरांच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर या ह्याच्यामध्ये टोटल ज्या जागा आहेत त्या आहेत या ठिकाणी 5817 जागा आहेत. ठीक आहे, त्यामध्ये पहिला आहे स्टेशन मास्टर. ठीक आहे, त्या ठिकाणी स्टेशन मास्टर आहे, त्याचा पे लेवल जे आहे 6 पे लेवल आहे आणि यामध्ये 615 वॅकन्सीज आहेत. त्यानंतर या ठिकाणी गुड्स ट्रेन मॅनेजर आहे, त्यासाठी आहे 3423 वॅकन्सीज आहेत. त्यानंतर या ठिकाणी ट्रॅफिक असिस्टंट आहे, त्यासाठी 59 जागा आहेत. तर त्याचबरोबर या ठिकाणी टायपिक्स असतील, या ठिकाणी सिनियर क्लर्क असतील, त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी जागा आहेत. अशा टोटल 5817 जागा आहेत आणि यासाठी काय आहे एनी ग्रॅज्युएट या ठिकाणी असणं गरजेचं आहे. जे ग्रॅज्युएट आहे त्यांच्यासाठी गोल्डन चान्स आहे, कारण ही परीक्षा आपल्याला या ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा देता येते. ठीक आहे, त्यानंतर पुढे की यामध्ये जे अंडर ग्रॅज्युएट आहेत, बरोबर, तर म्हणजे जे 12वी ज्यांनी या ठिकाणी जस्ट दिलेली आहे, जे 12वी पास आउट आहेत यांच्यासाठी या ठिकाणी ही एक्झाम आहे NTPC अंडर ग्रॅज्युएट. ठीक आहे, जे ग्रॅज्युएट आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी ही एक्झाम देता येईल. आणि अंडर ग्रॅज्युएट म्हणजे काय आहे, ज्यांनी 12वी पास केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची सुवर्णसंधी आहे. ते म्हणजे काय आहे, ट्रेन क्लर्क जो आहे या ठिकाणी त्याला आपण TC असं म्हणू. ठीक आहे, ट्रेन क्लर्क जो आहे तो TC 77. त्यानंतर या ठिकाणी कमर्शियल कम तिकीट क्लर्क. ओके, या ठिकाणी एक तर आहे ट्रेन क्लर्क, एक आहे ट्रेन क्लर्क ज्याच्या 77 वॅकन्सीज आहेत आणि दुसरं आहे या ठिकाणी TC कमर्शियल कम तिकीट क्लर्क. ओके, हे जे आहे हे 2424 या ठिकाणी 2424 जे आहे तर या ठिकाणी हे TC आहेत. तर आपण अनेक वेळा पाहतो की रेल्वेमध्ये परप्रांतीय किंवा बाहेरच्या राज्यातील TC असतात. तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी गोल्डन चान्स आहे. जे 12वी पास झालेले आहेत त्यांना ही परीक्षा देता येईल आणि परीक्षा अगदी या ठिकाणी सिंपल साधी परीक्षा असते. यामध्ये इंग्लिश सुद्धा नसतं, म्हणजे ज्यांना इंग्लिशचा भाऊ आहे तर यांना या ठिकाणी इथं संधी आहे की इंग्लिश सुद्धा या ठिकाणी नसते. तर यामध्ये अंडर ग्रॅज्युएटच्या जागा आहेत, त्यामध्ये अकाउंट क्लर्क टायपिस्ट आहेत 394 आहेत. त्यानंतर या ठिकाणी ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आहेत 133 असं 358 जागा आहेत. ओके, 3058 ओके, 3058 ज्या जागा आहेत हे अंडर ग्रॅज्युएटसाठी आहेत. ओके, तर अशा प्रकारची ही जी एक्झाम आहे तर ही एक्झाम या ठिकाणी रेल्वे डिपार्टमेंट मार्फत या ठिकाणी ही एक्झाम घेतली जाते. ओके, त्यामध्ये एक तर या ह्याच्यामध्ये की डिटेलमध्ये हा भाग आहे किंवा या ठिकाणी डिटेलमध्ये हा पोस्ट दिलेले आहेत. ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट जो आहे त्याच्यात किती जागा आहेत ह्या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. टोटल जर पाहिलं आपण तर 5817 जागा आहेत. आणि त्यानंतर या ह्याच्यामध्ये की दुसरा जो चार्ट आहे याची PDF तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचबरोबर या ठिकाणी टेलिग्राम चॅनल डायरेक्शन अकॅडमीचे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर सुद्धा आपण टाकलेली आहे आणि याची ॲड जे आहे हे या ठिकाणी 2-3 दिवसामध्ये येऊन जाईल. तर यामध्ये
3058 ओके 3058 जे आहेत अंडर ग्रॅज्युएट म्हणजे या ठिकाणी हे जे 12वी पास आहेत ओके 12वी पासवाल्यांसाठी ही एक्झाम आहे किंवा या ठिकाणी या एक्झामच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आपलं जे स्वप्न आहे TC होण्याचं तर या ठिकाणी ते स्वप्न पूर्ण करता येतं ठीक आहे। त्यानंतर आता यामध्ये या परीक्षेच्या बाबतीत पाहिलं त्यामध्ये CBT 1 आणि CBT 2 आहे ओके यामध्ये पहिलं तर या ठिकाणी CBT म्हणजे एक प्रकारची पहिली स्टेप आहे दुसरी आहे CBT 2 आणि यामध्ये पहिली स्टेप पार केल्यानंतर आपल्याला दुसरी स्टेप पार करायची आहे त्यानंतर काय आहे फायनल या ठिकाणी जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल मेडिकल असेल ते या ठिकाणी इथं असतं। तर यामध्ये CBT 1 जे आहे याचा सिलेबस काय आहे ओके CBT 1 म्हणजे काय आहे एक प्रकारची पहिली पायरी आहे तर CBT 1 CBT 2 दोन्हीही आपल्याला या ठिकाणी क्लिअर कराव्या लागतात त्यानंतर आपण या ठिकाणी हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं। आता CBT 1 जे आहे त्यामध्ये सब्जेक्ट काय आहे यामध्ये आहे मॅथ ओके मॅथ या ठिकाणी आपल्याला 30 क्वेश्चन आहेत मॅथचे ओके मॅथचे 30 क्वेश्चन असतील त्यानंतर रिजनिंग ओके मॅथ 30 क्वेश्चन आहेत रिजनिंगचे सुद्धा काय आहेत या ठिकाणी 30 क्वेश्चन आहेत आणि या ठिकाणी जनरल अवेअरनेस जे आहे ओके जनरल अवेअरनेस यामध्ये सर्व प्रकारचे GS चे जे सब्जेक्ट आहेत ते या ठिकाणी आहे तर ते किती मार्काला आहे 40 मार्काला अशी टोटल 100 मार्कासाठी ही एक्झाम आहे 100 मार्काची एक्झाम आहे आणि ती आपल्याला या ठिकाणी 90 मिनिट इथं उपलब्ध आहेत आणि या ठिकाणी काय आहे निगेटिव्ह मार्किंग आहे निगेटिव्ह मार्किंग काय आहे 1/3 निगेटिव्ह आहे ठीक आहे तर या ह्याच्यामध्ये 1/3 निगेटिव्ह आहे तर यासाठी या ठिकाणी CBT 1 असेल CBT 2 असेल दोन्हीसाठी काय आहे आपल्याकडे डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर या ठिकाणी हा NTPCचा कोर्स उपलब्ध आहे अगदी या ठिकाणी माफक शुल्क म्हणजे या ठिकाणी 999 रुपयाला ही संपूर्ण बॅच आपल्याला अवेलेबल आहे ठीक आहे। तर त्यानंतर CBT 2 मध्ये काय आहे तर या ह्याच्यामध्ये इथं सुद्धा असणार आहे मॅथ इथं मॅथ जे आहे हे 35 मार्काला आहे ओके त्यानंतर रिजनिंग जे आहे हे 35 मार्काला आहे आणि जनरल अवेअरनेस जे आहे हे 50 मार्काला आहे म्हणजे इथं आहे 120 क्वेश्चन असणार आहेत 120 क्वेश्चन ठीक आहे त्यामध्ये हे 120 जे क्वेश्चन आहेत हे किती या ठिकाणी त्याला 90 मिनिट असणार आहेत 120 क्वेश्चनला 90 मिनिट ओके। त्यानंतर पुढे आता CBT 1 आणि CBT 2 क्रॅक केल्यानंतर काय असतं आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं किंवा मेडिकल असतं। आता यामध्ये या ठिकाणी ही रेल्वेची अतिमहत्त्वाची भरती आहे आणि ही भरती या ठिकाणी TCS मार्फत याची एक्झाम घेतली जाते तर TCS मार्फत या ठिकाणी ही एक्झाम घेतली जाणार आहे। त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग काय आहे या ठिकाणी 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे आणि पेपर टायमिंग जो आहे या ठिकाणी 90 मिनिटं असतील आणि 100 क्वेश्चन जे आहे यामध्ये असणार आहे। तर या ह्याच्यामध्ये हे जी संपूर्ण बॅच आहे डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहे ओके रेल्वे या ठिकाणी भरती 2025 साठी RRB NTPC या ठिकाणी ही बॅच आहे ओके रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मार्फत या ठिकाणी NTPC ही एक्झाम आहे ते याची बॅच लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर आहे अगदी 999 रुपये या ठिकाणी ह्याची फीस आहे 999 रुपयामध्ये ही बॅच आपल्याला अवेलेबल आहे। तर यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी इथं सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला बॅचचे बद्दल उपलब्ध आहे। त्याचबरोबर या ठिकाणी या बॅचची याची जी PDF आहे किंवा रेल्वेच्या अपडेटबद्दल SSC एक्झामबद्दल सुद्धा या ठिकाणी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करायचं आहे। इतर या ठिकाणी याच्यासाठी तुम्ही या नंबरवर काय करू शकता कॉल करू शकता किंवा या ठिकाणी मेसेज सुद्धा करू शकता ठीक आहे। तर सर्वांना येणाऱ्या एक्झामसाठी सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू ऑल द बेस्ट जय हिंद।